नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना 1 वर्ष शिल्लक असताना आता शिवसेनेला गुजराती बांधवांवर अचानक प्रेम आलंय. कारण 10 जानेवारीला मुंबईमध्ये शिवसेनेचा गुजराती बांधवांसाठीचा खास मेळावा आयोजित करण्यात आलाय. मुंबई मा जिलेबीना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा अशा आशयाचं मेळाव्याचं घोषणापत्रक, प्रसिद्धीपत्रक हे जारी करण्यात आलंय. 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. ती मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा मराठी माणसासाठी. तेव्हा शिवसेनेनं थेट दक्षिण भारतीयांना टार्गेट केलं होतं, नंतर उत्तर भारतीय आणि मग गुजराती बांधवांना. राजकीय गरजेनुसार शिवसेनेचं टार्गेट बदललं आणि आता सर्व भाषिकांना सामावून घेणं ही चांगली बाब आहे. पण एवढी वर्ष भाषिक अस्मितेचं राजकारण शिवसेनेनं केलं, त्यावरून मतही मागितली आणि आता शिवसेनेनं आपली भूमिका बदलली. यापूर्वी सुद्धा विधानसभा निवडणुकांच्या आधी शिवसेनेनं गुजराती होर्डिंग्स मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी लावली होती. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि उदयसोबत आहेत शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराजभाई शहा. उदय. मिलिंदजी, मी आता हेमराज शहा यांच्यासोबत आहेत, जे शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक आहेत. त्यांना का शिवसेनेसाठी गुजराती भाषिकांचा मेळावा आयोजित करायला लागलेला आहे, आपण थेट हेच प्रश्न त्यांनाच विचारूया. हेमराज भाई, आपका न्यूज 18 लोकमत में स्वागत आहे. सगळ्यात पहिला हाच प्रश्न आहे की शिवसेनेला का गरज लागलेली आहे हा गुजराती भाषिकांचा मेळावा गुजरात भवनमध्ये अंधेरी येथे आयोजित करण्याची? प्रत्येक इलेक्शनला सगळे पार्टी आपला प्रचारासाठी करतात, म्हणून आम्ही करतात, त्याला काही फरक नाही आहे. शिवसेना प्रथमच करत असं नाही आहे. लास्ट टाईमसुद्धा आम्ही केला होता. आम्हाला विधानसभेत 14 सीटं दिली होती शिवसेनानी आणि ते ठीक आहे, आम्ही जिंकले नाही, पण आम्ही प्रयत्न करायचा. तसं यावर्षीसुद्धा प्रयत्न करणार आणि जिंकायचा प्रयत्नच करणार. शिवसेना म्हटलं की ते मराठी माणूस, मराठी अस्मिता असं सगळं चाललं. मग मराठी माणसांची शिवसेना आता बहुभाषिक झाली आहे का? गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा मेळावा शिवसेनेने आयोजित केला आहे का? तसं नाही आहे. 92-93 मध्ये दंगल झाला तेव्हा बाळासाहेबांनी आम्हाला सगळ्यांना गुजरातीनं वाचवला, तर ते आम्ही विसरू शकत नाही. तेव्हापासून आम्ही शिवसेनेच्या पाठीमागे आहे आणि आमचे पुष्कळ कार्यकर्ते पाठीमागे साहेबांची आहे. आणि तसा एक काय इलेक्शन आहे, इलेक्शनला कुठलंही काम आपण कुठलीही पार्टी काम आपलं करतात. तसं सगळ्याचा पक्ष वाढवायचा, शिवसेनेचा वाढवायचा पक्ष करतात प्रयत्न. आणि सर्व धर्म समभाव आता जे नवीन नीती आहे आपली, ते सगळे 3 पार्टीचं सरकार चालते, त्या हिशोबाने आम्हाला सगळ्यांची मेहनत करावीच लागते. एक मोठा ड्रीम प्रोजेक्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट. हा बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट मुंबई ते अहमदाबाद आहे. मात्र या बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टला विरोध केला जात आहे. शिवसेनेने देखील विरोध केलेला आहे. त्यामुळे गुजरात विरुद्ध महाराष्ट्र, केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा एक संघर्ष उभा राहिलेला आहे. गुजराती विरुद्ध मराठी, महाराष्ट्र असा देखील एक काहीशी त्याला किनार आहे. आपली काय प्रतिक्रिया त्यावर? नाही, तसा काय विरोध नाही केला. तर पर्यावरणवादी त्याच्या तकलीफ होती म्हणून त्यांनी विरोध केला होता. शिवसेनेने विरोध नाही केला आणि काम ते चालूच आहे. आणि ते आता जगाबद्दल वाद चालू आहे. ते जगाचा फायनल झाला की ते प्रोजेक्ट चालू होणारच, ते काय बंद होणार नाही प्रोजेक्ट. म्हणजे केंद्रातले काही प्रोजेक्ट असतील तर मग ते एक इतर भाषिक किंवा महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्य असा जो संघर्ष उभा राहतो आणि निवडणुका आल्या की मग इतर भाषिकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न शिवसेनेकडनं केले जातात, अशी टीका केली जाते शिवसेनेवर. आता हे आहे की जे BJPला सरकार नाही बनवू शकली म्हणून हे सगळे विरोध चालू आहे. तसा विरोध करत राहिला त्याला काय होत नाही. ते विरोध करायचं काय कारण नाही, न करायला पाहिजे, पण तरी करतायत तर ठीक आहे ना. आता कोणाला पाठीमागे लावायचं आहे, सगळं चालू आहे तर ठीक आहे. राजकारणामध्ये चालत राहते, ठीक आहे. BMC इलेक्शन अवघ्या 1 वर्षांवरती आलं. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका असतील. त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच शिवसेनेने हे गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न मेळाव्याच्या माध्यमातून सुरू केले, असा भाजपने तुमच्यावरती टीका केलेली आहे. भाजपने टीका केली. भाजप कुठे प्रयत्न नाही करत का इलेक्शनसाठी? त्यांना तर BMC सगळे स्वतःला पाहिजे, तसं होत नाही ना. इलेक्शनमध्ये सगळी पार्टी आपल्या पार्टी वाढवायचे प्रयत्न करेल, तसं आम्ही शिवसेनासुद्धा वाढवायचे प्रयत्न करते. आणि ते वाढवायच्या प्रयत्नासाठी हे मेळावा ठेवला आहे. आणि लोकांना समजवायचं कसं आहे सगळं आम्ही तिथे डिस्कस करू आणि वोड वाईज कसा जायच्या लोकांसमोर ते सगळी तयारी करणार. शिवसेनेने गुजराती भाषिकांसाठी मेळावे आयोजित केलेत.
आता इतर मुंबई ही मेट्रोपॉलिटन आहे, सर्व भाषिकांची आहे, तसं इतर भाषिकांसाठी जसं उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात टक्का आहे मतदारांचा, मग त्यासाठी देखील शिवसेना आयोजित करणार का? होणारच सगळेच करणार ना. जसे सगळ्या पार्टीचे सगळे लोक पाहिजे आणि हे कॉस्मोपॉलिटन सिटी आहे म्हणजे ते प्रयत्न करायला काही हरकत नाही. सगळे प्रयत्न करणार आणि केलाच पाहिजे. मुंबईमधून मराठी टक्का कमी झालेला आहे, मराठी मतदारांची संख्या घटत चाललेली आहे. मुंबई बाहेर मराठी मतदार जो आहे तो गेलेला आहे आणि त्यामुळे इतर बहुभाषिक जे मतदार आहेत ते मोठ्या संख्येने वाढले. त्यामुळे मुंबईत जर BMCवरती भगवा झेंडा फडकवायचा असेल शिवसेनेला तर इतर भाषिकांची मदत ही महत्त्वपूर्ण ठरणार. त्यांची मतसंख्या जी आहे ती निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनेने आत्तापासूनच रणनीती आखली आहे पूर्ण. सगळे पार्टी प्रयत्न करतात, कुठली पार्टी नाही करत. सगळे बहुभाषिक सगळ्यांना पाहिजे आणि सगळ्यांची कमिटीमध्ये बहुभाषी लोक आहेत. तसं शिवसेनामध्ये बी आहेत आणि ते सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे ना, इलेक्शन येते जाते, आपण प्रयत्न करायचा, पार्टी कशी वाढवायची त्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी तर राजीव गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब बरोबर काम केलेलं आहे एवढं वर्ष. आणि जेवढे लोक आमचे आहेत त्याला आम्ही समजवणार की कोणाला वोट करायचा, कशासाठी वोट करायचा, ते सगळे समजायसाठी मेळावा घेतो आणि ते मेळावा सक्सेस होणार, ते निश्चित आहे. या मेळाव्यात काही गुजराती भाषिक शिवसेनेत पक्षप्रवेश देखील करणार आहेत. शक्य आहे, ते आता काय सांगता येत नाही मला. ते 10 तारखेला सांगू तुम्हाला काय होतं. तर मिलिंदजी, आपण बघतोय की 10 जानेवारी रोजी अंधेरी इथल्या गुजराती भवनमध्ये शिवसेनेचा हा गुजराती भाषिकांसाठी मेळावा आयोजित केला गेलेला आहे. मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या 1 वर्षावरती आलेल्या आहेत. त्याचमुळे शिवसेनेने ही सगळी रणनीती आत्तापासूनच आखायला सुरुवात केली आहे का असा प्रश्न आता सर्वत्र उभा राहतोय. मात्र हे पक्ष संघटन आहे, पक्ष मजबूत आणि पक्ष वाढवण्यासाठी आम्ही काम करत असल्याचं हेमराज शाह जे शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक आहेत त्यांनी म्हटलंय. आणि हिंदुत्वाच्या नावानं डरकाळी फोडणारा शिवसेनेचा वाघ आता गुजरातीमधून पण डरकाळी फोडेल. उदय, तुर्तास धन्यवाद. तिकडे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या या गुजराती प्रेमावर सडकून टीका केली. अजान स्पर्धा भरवणाऱ्या शिवसेनेच्या गुजराती मतदारांना भुरळ पाडण्याकरता घेतलेल्या संमेलनामुळे गुजराती मतदार काय मुंबईकर सुद्धा भुलणार नाही. कारण शिवसेना मतांकरता वेगवेगळ्या भूमिका घेत आहे आणि त्यामुळे भले शिवसेनेने घोषणा देऊ दे जिलेबीना फाफडा उद्धवजी आपना, कारण गुजराती मतदारांनी सुद्धा ठरवलंय जिलेबीना फाफडा जनाब सेनेला आपटा, ही आता यावेळची मुंबईकरांची भूमिका आहे. आणि त्यामुळे शिवसेनेने कितीही प्रयत्न केले तरी भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेमुळे मुंबईकर जनता या महानगरपालिका निवडणुकीत त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि अधिक बोलूयात. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, जसा जसा काळ बदलतो तसं राजकारण बदलावं लागतं आणि बदललं तरच राजकारणात राहता येतं. पण सेनेचा एकदमच युटर्न म्हणायचा हा. काल परवापर्यंत गुजरात आणि गुजरात यांच्या नावानं बोटं बोलणारी सेना आता गुजरातीमध्ये घोषणा देणार. मिलिंद, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना आहे असं म्हणता म्हणता मुंबई ही कॉस्मोपॉलिटन आहे असं देखील आता शिवसेनेचे हेमराज शहा म्हणतात. केशव उपाध्याय आपल्यासोबत भाजपचे. काय म्हणायचं आता, मराठी न्याय हक्कासाठी आमचा जन्म झाला आहे पक्ष संघटनेचा असं म्हणणारी शिवसेना आता केमशो म्हणते. शिवसेने जी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती ती आज नाही आहे आणि त्यामुळे सत्तेसाठी जे करायला लागेल ते करायचं आणि मग त्यासाठी प्रत्यक्षामध्ये कृती काहीच करायची नाही. मराठी माणसाच्या कल्याणासाठी किती काय गोष्टी केल्या गेल्या 5 वर्षात सत्ता आल्यानंतर काय केलंय हे आपण बघतो आहोत. काही मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनासाठी मोठ्या प्रमाणात ज्यांचा त्रास झाला, ज्यांचे बळी गेलेत, मराठी माणूस मोठ्या प्रमाणात आहे. काही त्यासाठी शिवसेनेने काही केलं नाही. आता ज्या पद्धतीने गेले वर्षभर किंवा गेले अनेक दिवस शिवसेना गुजराती समाजाबद्दल भावना बोलते, ज्या पद्धतीने सामनामध्ये गुजराती समाजाबद्दल सातत्याने लिहून येतं, खरं म्हणजे तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, वरळी निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे ज्यावेळी निवडणुकीला उभे होते त्यावेळी सुद्धा गुजराती होर्डिंग बॅनर लावले गेले होते, हे आपण पाहिलं. पण निवडून आल्यानंतर गरजसरो वैद्य मरो या पद्धतीने गुजराती समाजाला सातत्याने टीकेचं धनी करण्यात आलं. याचा हा इतिहास आहे आपल्यासमोर. त्यामुळे अशा तातडीने आज कॉस्मोपॉलिटन वगैरे काही त्यांना प्रेम काही नाही. निवडणुका, मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या, सर्व समाज शिवसेनेपासून दुरावतोय हे चित्र सातत्याने दिसतंय आणि म्हणून
अशा पद्धतीने आपटा फाफडा असलं काहीतरी यमक जुळवण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. साधारणतः पश्चिम उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढलाय, तिकडे तुमच्या जागा वाढत आहेत आणि म्हणून सुद्धा पश्चिम उपनगराची निवड केली. केवळ पश्चिम उपनगर नाही, मुंबईमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार हे शिवसेनेपेक्षा जास्त आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नंबर 2, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये जी मुंबई महापालिका निवडणूक गेल्यावेळी झाली, त्या निवडणुकीमध्ये फार 2-3 जागांचं अंतर फक्त होतं. त्यामुळे तेवढीच तोड ताकद भारतीय जनता पार्टीची आज मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे. एक. दुसरं, कृतिशून्यतेमुळे ज्या पद्धतीने वेगळे समाज दुरावत आहेत, त्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे काहीतरी मेळावे घ्यायचे, पण यातनं समाज जोडला, म्हणजे वर्षभर तुम्ही त्यांच्या नावाने शिमगा करायचा आणि आता मात्र निवडणुका आली की अशा पद्धतीने भाषा करायची, याला समाज भुलेल असं समजण्याचं कारण नाही. आणि आता तर हेमराज शहा म्हणालेच की प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या लोकांचे मेळावे घेणार, आम्ही घेतो तर काय चुकलं. असं आहे की त्याला कृतीची जोड असावी लागते. वर्षभर तुम्ही एका विशिष्ट समाजाच्या नावाने शिमगा करत राहणार, सतत टीका करत राहणार, त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा निर्णय काही करणार नाही आणि ते मात्र निवडणुका समोर आल्या की अशा पद्धतीने मेळावे घ्यायचे. याचाच अर्थ तुम्हाला फक्त निवडणुकीचं मतदान दिसतं, एकूण सर्व समाजाचा, मग कुठल्या एका विशिष्ट समाजाचा नाही, एकूणच या समाजाच्या विकासासाठी तुम्हाला काही देणे घेणं नाही, हेच आज त्यानिमित्ताने कबूल करतं. याचा काही परिणाम निवडणुकीमध्ये होईल का, बीएमसी इलेक्शनमध्ये पुढच्या, बीएमसी करता करणे मुख्यत्वे की अशा प्रकारे शेवटी असं आहे की वर्षभर तुम्ही एखाद्याला थापडा मारायचा आणि एक दिवस त्याला गोड बोलायचं, यातनं त्यांनी वर्षभर ज्या थापडा मारल्यात त्या ते विसरतील, अशा समजात, अशा भ्रमात जर कोणी राहत असेल तर त्याचा त्याला लखला. पण पूर्वी विवेक, मराठीबद्दल ठाम भूमिका घेणारे, मग ते कधी दक्षिणात विरुद्ध घेणारे, उत्तर भारतीयांविरुद्ध ठाम घेणारे. मी म्हणून म्हणलं की या सगळ्या भूमिकेमध्ये शिवसेना, ती पूर्वीची शिवसेना जी मराठी माणसांची शिवसेना होती, जी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्वादी शिवसेना होती, अहो आता शिवसेना थेट काय त्या अजांची स्पर्धा घ्यायला लागली. कॅलेंडरवरती जनाब, जिथं आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं कायम जिथं आम्हाला सवय लागली आहे, तिथे जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख त्याच्या शिवसेनेच्या कॅलेंडरवरती यायला लागला आहे. ही बदललेली शिवसेना आहे. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी ते काय करू शकतात हे, पण त्यातनं समाज काही लगेचच समाजाने गेले वर्षभर. विवेक, यातलेच काही प्रश्न घेऊन आपण हेमराज भाईंच्याकडे जाऊयात, कारण हेमराज भाईंच्या करता प्रश्न आहे उदय की शिवसेना केवळ आणि केवळ मतांच्याच करता गुजरात्यांचा विचार करते, बाकी तर सातत्यानं गुजराती नेतृत्व आणि गुजरातला पाणी जाणं, गुजरातला रेल्वे जाणं, या सगळ्यावर शिवसेनेने कायम टीकाच केली आहे. बरोबर आहे मिलिंदजी, हेच प्रश्न आपण हेमराज शाह यांना विचारूया, जे शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक आहेत. भाजपने टीका केलेली आहे की शिवसेना सातत्यानं गुजराती भाषिकांवरती टीका करत आलेली असते आणि त्याचबरोबर जे राष्ट्रीय प्रकल्प असतील, बुलेट ट्रेन असतील किंवा इतर पाण्याचा प्रश्न असेल, गुजराती नेतृत्व असेल सर्वोच्च, त्यांच्यावरती देखील सातत्याने टीका केलेली आहे. मात्र टीका करते वेळी ते गुजराती किंवा इतर यांच्यावर टीका करते आणि निवडणुका आले की मतांसाठी मात्र गुजरात्यांचे मेळावे जे ते आयोजित करते, असं भाजपचं एक टीका केलेली आहे. आता तुम्हाला माहीत असेल 93ला जो दंगल झाली होती तेव्हा कोणी सपोर्ट केला गुजरातींना? बाळासाहेब ठाकरे होते. त्यांनी सगळ्यांना वाचवला. ते का गुजराती समाज विसरू शकत नाही. आणि टीका कोण नाही करत, कोणाच्या बद्दल टीका होतं, कोणाच्या व्यक्तीबद्दल टीका केला तो गोष्ट वेगळी आहे. समाजाबद्दल कोणी टीका केलेली नाही, शिवसेनाने सुद्धा केली नाही. आणि इथे मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे, तर सगळ्या पार्टी राहणार, सगळ्या पार्टींनी स्वतःची पार्टी वाढवायची मेहनत करणार आणि त्या कॉस्मोपॉलिटनमध्येच गुजराती असेल, हिंदी भाषी असेल, त्याच्याशिवाय चालणार नाही. इथे नुसतं मराठी काय वोटर्स नाही, सगळेच वोटर्स आहे. तर सगळ्यांना पार्टी वाढवायसाठी प्रयत्न केला पाहिजे. असा गुजराती लोकांना उदय, राजकीय पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्यात स्वाभाविक आहे, कुठल्याही पक्षाला आहे आणि तसा तो शिवसेना करते. पण शिवसेनेच्या या गुजराती प्रेमाकडे मराठी जनता कशी पाहते आणि त्याहीपेक्षा गुजराती जनता कशी पाहते, हे दोन्ही पाहणं अतिशय आवश्यक आहे. उदय, तुझे हेमराजभाई शाह, तुमचेही धन्यवाद. केशव उपाध्याय आपल्यासोबत होते आणि विवेक कुलकर्णी होते, तुमचेही धन्यवाद. आणि आता बोलूयात एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टीकडे. छोटी मुलं अशी काही अफलातून गोष्टी सांगतात ना की त्याची मोठी माणसं कल्पनाही करू शकत नाहीत.
त्यांची हिंमत, त्यांचं ध्येय जबरदस्त असतं. इतकंच नव्हे तर त्यांच्या आशा आकांक्षासुद्धा खूप मोठ्या उंच असतात. त्यांच्या या ध्येयप्राप्तीला सॅल्यूट करण्यासाठी न्यूज 18 घेऊन येत आहे एक अनोखा शो ज्याचं नाव आहे बायजूस यंग जीनियस. या बायजूस यंग जीनियसमध्ये संपूर्ण देश मुलांचं कौशल्य पाहणार आहे. मग त्या मुलांचं वय छोटं का असेना, त्यांचं वय छोटं आहे पण त्यांची झेप मात्र मोठी आहे. मग ही मुलं कोणत्याही शहरात, कोणत्याही महानगरात किंवा कोणत्याही भागातली असू देत, ती आपल्या बुद्धीनं आणि वेगळ्या अंदाजानं जगाला चकित करतील यात शंकाच नाही. हा कार्यक्रम आम्ही तुम्हाला 16 जानेवारीपासून दाखवणार आहोतच. मात्र त्यापूर्वी आम्ही तुम्हाला काही खास आणि कमालीच्या मुलांना दाखवणार आहोत. दिल्लीच्या 12 वर्षीय स्वस्तिक भारद्वाज यानं छोटे उस्तादचा दर्जा मिळवला. तो जेव्हा राग म्हणतो तेव्हा सगळेच जण मंत्रमुग्ध होतात. मशहूर चेहरों के साथ एक छोटे उस्ताद की जुगलबंदी इन तस्वीरों में देखिए और कानों में घुल रही मीठी तान को महसूस कीजिए. ये आवाज मौसीकी की नई किताब है, जैसे खुद में एक साज है. मंजे हुए ये छोटे उस्ताद स्वस्तिक भारद्वाज सिर्फ 12 साल की उम्र में शास्त्रीय संगीत की हर विधा में पारंगत हैं. ठुमरी हो, ख्याल हो या गजल, सूफी हो या भक्ति रस. सुबह शाम रियाज का कमाल 4 साल की उम्र से शुरू हुआ और धीरे धीरे घर की दीवारों पर कामयाबी की तस्वीरें चिपकने लगी. 2019 में इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स ने यंगेस्ट क्लासिकल सिंगर के खिताब से नवाजा. आप रियाज कितनी देर करते हैं? प्रैक्टिस की बात करें तो मैं मॉर्निंग में 2 आवर्स करता हूँ और मैं शाम में 2.5 to 3 आवर्स तक करता हूँ रियाज. कई रियलिटी शोज में नाम कमाने के अलावा स्वस्तिक ने 2020 में नवरंग भजन प्रतियोगिता में 3 अलग अलग कैटेगरीज में पहला पुरस्कार जीता. संगम कला ग्रुप के 2018 के कंपटीशन में 82 गायकों में टॉप पर रहे. 2019 में सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेज एंड ट्रेनिंग CCRT स्कॉलरशिप भी मिली. स्वस्तिक को संगीत के साथ कई बार क्रिकेट की जुगलबंदी भी भाती है. संगीत तो एक बिल्कुल रिवर है, उसको हम बिल्कुल भी सीख कभी नहीं सकते, इसलिए जितना अच्छा और हो सकता है उतना अच्छा मैं करने की कोशिश करता हूँ. स्वस्तिक के पिताजी खुद संगीत शिक्षक हैं और तबले पर बेटे का साथ देते हैं. हम लोग चाहते हैं कि बस स्वस्तिक एक बहुत अच्छे सिंगर बने, बहुत अच्छे प्लेबैक सिंगर बने और पूरे हमारे देश का, पूरे राष्ट्र का नाम रोशन करे. वहीं स्वस्तिक की मां बेटे की सुर साधना में आइसक्रीम को दूर रखने की कोशिश करती है. गला ठीक रहे इसके लिए नॉर्मल खाना, गर्म पानी पीना, थोड़ा ध्यान तो रखना पड़ता है बच्चों की. आइसक्रीम नहीं खाना है तो उसको किस तरह से खाना, ज़्यादा नहीं लेना है. बच्चे का तो जिद का भी ध्यान रखना पड़ता है. दिल्ली के द्वारका इलाके के इस घर की सुबह और शाम स्वस्तिक के सुरों में डूबी रहती है. माँ बाप कहते हैं कि उनके बेटे के सुरों पर साक्षात सरस्वती बसती है. वो सुर जो इस यंग जीनियस को नई बुलंदी की ओर ले जाएंगे. खरंच ही अशी मुलं कमाल असतात आणि त्यामुळेच अशा प्रकारची कितीतरी धैर्यवान, बुद्धिमान, हुशार मुलं आपल्या आसपास आहेत आणि हे आपल्याला काही वेळेला माहीत सुद्धा नसतं. आणि अशाच या बुद्धिमान आणि
अनोख्या मुलांचा शो आणि मान्यवरांसोबतची जुगलबंदी आपण न्यूज 18वर 16 जानेवारीपासून पाहू शकणार आहात। बायजूस यंग जीनियस न्यूज 18 वरती आपण शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आणि दर रविवारी सकाळी 11:30 वाजता हा कार्यक्रम पाहू शकणार आहात। वळूयात अन्य काही बातम्यांकडे। शिवसेनेचा आणखीन एक नेता आणि त्याचं कुटुंब पीएमसी बँक घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला। त्यांच्यावर कारवाई करावी अशी थेट मागणी सुद्धा सोमय्या यांनी केली आहे। पीएमसी बँक प्रकरणामध्ये आधी वर्षा राऊत, ज्या संजय राऊत शिवसेनेचे खासदार यांच्या पत्नी आहेत, त्यांची चौकशी झाली, त्यांना नोटीस बजावण्यात आली होती। पण याच दरम्यान भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे की पीएमसी बँक घोटाळ्याचा लाभार्थी असलेला शिवसेनेचा आणखीन एक नेता आहे आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हावी। पीएमसी बँक HDIL प्रवीण राऊत घोटाळ्यात शिवसेना नेता अनेक वेळीचे खासदार संजय राऊत परिवारातील चौकशी ईडी द्वारा सुरू आहे आणि अथाच वेळी या चौकशीतून आणखीन एक गोष्ट बाहेर आली की शिवसेनेचा असाच एक आणखीन दुसरा नेता परिवार खासदार राहिलेले असे एक नेते पण पीएमसी बँक घोटाळ्याचे लाभार्थी आहे, त्यांचीही त्या परिवाराची पण चौकशी व्हायला हवी। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता सर्वसामान्यांची बातमी। अर्थातच उपनगरीय रेल्वेची, कारण उपनगरीय रेल्वे सर्वांसाठी खुली करण्याचा राज्य शासन गांभीर्याने विचार करत आहे। मात्र ही रेल्वे सुरू करतानाच सुरुवातीला सकाळी 7च्या पूर्वी आणि रात्री 10च्या नंतर ही रेल्वे सर्व प्रवाशांसाठी खुली करण्याचा विचार आहे। अन्य वेळात मात्र सध्याच्या निर्बंधांनुसारच प्रवासाची सवलत दिली जाणार आहे। सध्या रेल्वेच्या क्षमतेच्या 80 ते 90% गाड्या सुरू आहे। जर सर्वांना प्रवासाची परवानगी मिळाली तर सकाळी 7च्या आधी आणि रात्री 10च्या नंतरची वेळ सर्वसामान्यांच्या सोयीची कशी असणार हे मात्र बघावं लागेल। पण उपनगरीय रेल्वे सर्वसामान्यांकरता सुरू करायची की नाही याचा अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्रीच लवकर घेतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। तर विमान सेवेबद्दल सुद्धा कडक नियमावली तशीच राहील हे सांगायला सुद्धा ते विसरले नाही। की या संदर्भात नाईट कर्फ्यू आणि लोकल या दोन्ही संदर्भात माननीय मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत आणि त्यांचाच अधिकार तो आहे। ते त्या अनुषंगाने संपूर्ण आमच्या आरोग्य विभागाशी चर्चा करत कमिशनर आणि तिथला जो आरोग्य विभाग आहे महानगरपालिकेचा त्यांच्याशी चर्चा करत मला वाटतं योग्य तो निर्णय लवकरच घेतील। सेलिब्रिटी आणि सर्वसामान्यांसाठी नियम वेगवेगळे नाहीत, सर्वांना नियमांचं पालन करावंच लागेल असंही टोपे म्हणाले। सेलिब्रिटीजसाठी आणि सामान्य माणसासाठी कायदा सारखाच आहे। कायद्याच्या वर कोणीही नसतं, कायद्याखालीच सगळे लोक असतात आणि त्यामुळे सर्व लोकांसाठी समान त्या ठिकाणी कायदा असतो, प्रोटोकॉल सेम असतो। मला असं वाटतं की त्याचं पालन करणं हेच एक आदर्श नागरिक म्हणून महत्त्वाची गरज असते। मी या निमित्ताने अपील करेल की सर्वांनी तंतोतंत कायद्याचं पालन करा। त्यामुळे परदेशातून आलेल्या या स्टार लोकांवरती काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास या बुलेटिनमध्ये इथे थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील। थोड्याच वेळात जगभरातली बित्तम बातमी घेऊन येते माझी सहकारी प्राची घाणेकर।